कॉडॅक थिएटरमध्ये माझा देवदास दाखवला गेला आणि तिथे 250 प्रोडक्शन डिझायनर प्रोड्युसर जे विदेशातले आहेत. तुला माहिती आहे विदेशातली लोक भारतीयांना फार जास्त मोठेपणा देत नाहीत, पण एक विश्वातला चांगला प्रोडक्शन डिझायनर म्हणून मला तिथे बोलवलं आणि तो ऑनर दिला. तो एक मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने. कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर मार होती है नसीब की बात कि ऐसे माँ के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है. क्या बात. आपण कायमच म्हणतो की मराठी पाऊल पडते पुढे, पण मराठी पाऊल किती पुढे पडू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले देवदास आणि लगान सारख्या प्रचंड मोठ्या बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले श्री नितीन देसाई आणि त्यांच्याबरोबर बोल बच्चन, आय एम सॉरी, बोल बच्चन म्हणजे बोल बच्चन फेम, आपल्या सर्वांचा लाडका जितू जोशी. नितीनजी, मराठी चित्रपट सृष्टीमधली जी मोठी नावं आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा झेंडा इतका फडकवला आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. तर कसं वाटतं हे इतकं मोठं नाव आणि मोठं इतक्या लोकांच्या अपेक्षा, इतक्या लोकांचं प्रेम आणि इतक्या लोकांचा अभिमान, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा अभिमान आहात तुम्ही, तर असं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने कसं वाटतं? लहानपणापासून देवानी कलाकार केलं आणि कलेची साधना करता करता इथपर्यंत कधी आलो कळलं नाही. चांगली लोकं मिळाली, चांगले उत्तम दिग्दर्शक मिळाले, उत्तम प्रोड्युसर मिळाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चांगले प्रोजेक्ट मिळाले. म्हणजे माझी सुरुवातच तमस ह्या मालिकेने झालेली गोविंद निलानींबरोबर आणि त्याच्यानंतर मग 1942 लव्ह स्टोरी म्हणा किंवा देवदास, लगान, हम दिल दे चुके सनम असे सगळे मोठे चित्रपट येत गेले आणि मी कधी ह्या चित्रपटांमध्ये काम करत 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 इथपर्यंत पोचलो. आणि सर्वात मला अगदी आवडीने सांगावंसं वाटतं म्हणजे श्याम बेनेगलांचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे प्रोजेक्ट माझ्या आयुष्यात आलं त्याच्यात आर्यन संस्कृतीपासून ते 1947 पर्यंत भारताचा इतिहास अभ्यासताच आला नाही तर तो उभारता आला. आणि ते उभारताना असं वाटलं की भारताची संस्कृती किती मोठी आहे, आपल्या इथली कला किती थोर आहे आणि तीच कला सांभाळत आत्ता इथपर्यंत येता आलं. मग ते करताना महाराष्ट्रीयन असताना, महाराष्ट्राची अस्मिता बाळगताना, महाराष्ट्राच्या इतिहासातली सुवर्ण पानं उलगडायचा एक वेगळा ध्यास लागला आणि ती पानं उलगडता करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपलं सगळ्यांचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची मालिका मला करायला मिळाली. आणि ती उत्कृष्टपणे मिळाल्यानंतर ज्या रसिक माय जनतेने साथ दिली आणि ह्या रसिकांसाठीच खरं बघितलं तर ही कला जोपासतोय. वा, एका चांगल्या कला दिग्दर्शकाच्या अंगी वक्तृत्वाचे इतके चांगले गुण असतील असं वाटलं नव्हतं. इतकं छान बोललात, स्पष्ट मराठीमध्ये, एकही इंग्लिश शब्द न वापरता. सध्याच्या परिस्थितीत सगळं सांभाळून करायला लागतं होतं आणि मराठी असताना मराठी कार्यक्रमात मराठी माणसाने तर ते बघायलाच लागतं. जितेंद्र जोशी असं म्हणायला मला एकदम हे वाटतं. पण जितू, तू मला सांगची नक्की आहेस कोण? जितेंद्र जोशी म्हणजे आपण काय करता? नमस्कार, आपलं नाव जितेंद्र जोशी, आपण करता काय? जोशी आहे, मी मैत्री करतो आणि लोकांवर प्रेम करू शकतो, प्रश्नच नाही. मला हे मान्य आहे, पण आपल्याला प्रेम करण्याचे पैसे मिळत नाहीत. बरोबर आहे. मग तुला विविध ज्या गोष्टींमधनं पैसे मिळतात त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टीशी तू स्वतःला जास्त असोसिएट करतोस? तू ऍक्टर आहेस का तू कवी आहेस का तू काय आहेस? म्हणजे मी खरं सांगू, ज्या दिवशी या देशामध्ये कवीला सर्वोत्कृष्ट पैसे मिळू लागतील सर्वात जास्त, त्या दिवशी सोन्याचा दिवस. कवी म्हणून फार पैसे मिळत नसले तरी मी गेल्यानंतर जर काय माझं राहील किंवा राहावं असं वाटतं तर माझ्या 4 ओळी राहाव्यात असं मला वाटतं. किंवा फक्त एक कोंबडी पळालीसाठी लोक जे ओळखतात ना मला की कोंबडी पळाली जित्या जोशी बरं का, तर तसं न होता मला असं वाटतं की
मी काहीतरी वेगळ्या प्रकारचं पण लिहू इच्छितो किंवा लिहितो सुद्धा, त्यासाठी तिथे लोकांचं लक्ष वळवावं असं मला वाटतं. एकंदरीत तुला लेखक म्हणून किंवा कवी म्हणून ओळखलं जाणं हे तुला जास्त आवडेल? जास्त आवडेल. मग मला एक गोष्ट सांग की ज्यावेळेला तू आज प्रायोगिक नाटकं पुण्यामध्ये जाऊन अजूनही करतोस, तर म्हणजे व्यावसायिक नाटकामध्ये म्हणजे एकदम फ्रस्ट्रेशनच आलंय का तुला कम्प्लीट? नाही, मला फ्रस्ट्रेशन नाही आलं. काय झालं अवधूत, मी ना जेव्हा व्यावसायिक नाटकांमध्ये आलो तेव्हा माझे मित्र म्हणायचे की तू तर काही इंटर कॉलेजिएट केलंच नाहीस, तुला काय माहिती रे त्याचं काय असतं. म्हणून मी जाऊन ऍडमिशन घेतली रुपारेलला, 1 वर्ष इंटर कॉलेजिएट केलं. तेव्हा ज्याचं सिल्वर मेडल मिळालं ते मित्राला दिलं की घे, हे मी करू शकतो. मग त्यानंतर प्रायोगिक, मी म्हटलं प्रायोगिक काय असतं ते मी कधीच केलेलं नाही. म्हणून व्यावसायिक केल्यानंतर मी प्रायोगिक नाटक केलं. आणि जेव्हा मी पुण्यात जाऊन काम करण्याचं कारण हे अवधूत की मी व्यावसायिक नाटक केलं. मी जो काही उभा आहे आज किंवा जे काही माझी ओळख आहे ते टेलिव्हिजनमुळे, कॅम्पस सिरियलमुळे आणि व्यावसायिक नाटकांमुळेच आहे. पण मी जेव्हा मकरंद देशपांडेंचं नाटक पाहिलं तेव्हा मी म्हटलं की नाटक असं असू शकतं. हा दृश्य परिणाम एखाद्याच्या मनावर आणि शब्दांचा परिणाम असा होऊ शकतो, हे मला वाटलं की बाप रे, हे तर अचंबित करणारच आहे. त्याचप्रमाणे मकरंद देशपांडेंच्या नाटकानंतर जेव्हा मी मोहित टाकळकरचं आसक्तचं रुमी नावाचा सुफी संत होता, कवी होता, त्याच्या कवितांवर आधारित तू नावाचं नाटक पाहिलं तेव्हा मला वाटलं की बाप रे, नाटक हे असं सुद्धा असू शकतं. तर ते पाहून मी भारावला गेलो. आणि मग जेव्हा मला त्यांच्याकडूनच विचारलं गेलं 400 कोटी विसरबुळे या नाटकासाठी, म्हणून मी गेलो आणि मी आनंदात आहे खूप. तिथे पैसे नाही मिळत, पण ती जी माणसं आहेत ज्या पॅशननी काम करतात अवधूत, मी तिथे 500 रुपयाचा सुद्धा प्रश्न असेल तर आपल्याकडे कसं व्यावसायिक नाटकात माझा शर्ट का नाही नीट ठेवला, माझी प्रॉपर्टी का नाही नीट ठेवली, तिथं सगळं जित्या जोशी न राहून तो तिथे त्या मुलांमधला एक होतो. आणि तिथे प्रॉपर्टीपासून सगळी कामं, सेट लावण्यापासून सेट उतरवण्यापासून सगळी कामं सगळ्यांना मिळून करावी लागतात. त्यांची मला असं वाटतं की बऱ्याच आर्ट डिरेक्टर्सची सुरुवात ही नाटकापासून असते बऱ्याचशा. तर तुमची सुरुवात मात्र श्री गणेशापासून झालेली, म्हणजे तुमच्या करिअरची सुरुवातच श्री गणेशांनी झालेली मला वाटतं. कशी पण लहानपणी जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना, जेव्हा मी कलाकार आहे आपल्या सगळ्याच तुमच्यासारख्या म्हणजे आधीची प्रायोगिक नाटकं करणारे जे होते, तर ठाणा कॉलेजचा एक ग्रुप होता आणि त्यांच्या एकांकिकांसाठी मी त्यांना नेहमीच सेट डिझाईन करायला मदत करायचो. त्यामुळे नाटकांशी संबंध हा तिथे होता. आणि एक यंग असा नवीन कलाकार जो काहीतरी करू इच्छितो, मग त्याच्यात मग ते स्टेजवरती आग आणू शकत नाही, मग ते असं ते जिलेटिननी ते सगळं तयार करणं आणि नंतर वेगळ्या पद्धतीने ती झोपडी करणं आणि मग ती टर्न करून पॅलेस करणं, असं ज्या गमती आहेत ते त्या नाटकात करायला मिळालेलं आहे. त्यामुळे मला फार आनंद वाटतो. आणि अजूनही माझी फार इच्छा आहे की मला असे नाटक असलेले काही शोज करायला मिळाले की ज्याच्यातनं हे म्हणजे बालगंधर्वांमध्ये मी जास्त अगदी खोलात त्याच्यासाठी पण गेलो की ज्यावेळी बालगंधर्वांनी जेव्हा सोनं 10 रुपये तोळं होतं तेव्हा 75,000चे सेट्स लावलेले आहेत, ज्यांच्यावेळी त्यांच्यावरती 1.5 लाखाचं कर्ज होतं. आणि त्या कर्जाच्या ह्याच्यातनं पण बाबूराव पेंटरांना आणून भव्य दिव्य मयसभेचा देखावा, आणि तो आत्ताच्या काळी मला जेव्हा तयार करताना आला ना तेव्हा मला कळलं की त्या काळात त्यांनी कसा केला असेल. नितीनजी, चित्रपटाची कथा ज्यावेळेला एखादा किंवा संहिता लिहिली जाते, कथा तयार झाल्यानंतर, कास्टिंग झाल्यानंतर, त्यानंतर सेटचा विचार केला जातो. अशी कधी कथा फारशी बनत नाही की मला ह्याच अशा प्रकारचा सेटवरती काय कथा घडवता येईल असा कोणी दिग्दर्शक विचार करत नाही. तर तुमच्या ह्या प्रोफेशनला एक सेकंडरी स्टेटस आहे तुमच्या सेक्टरला, ह्याचं वाईट वाटतं का कधी? मला कधीच सेकंडरी नाही वाटलं. म्हणजे मला जेव्हा अशा कार्यक्रमातनं बोलवलं जातं किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं जातं, तिथे अमिताभ बच्चन पण असतात, माधुरी दीक्षित पण असते किंवा ऐश्वर्या राय पण असते, आणि त्यावेळी पण एक चांगलं स्थान दिलं गेलेलं आहे. दुःख हे आपल्यावरती असतं की तुम्ही कुठल्या याच्यात, जर का आपल्यापेक्षा ते मोठे आहेत, रसिक प्रेक्षक त्यांना जास्त प्रेम करतात, तर कधीतरी रसिक प्रेक्षक आपल्याला पण प्रेम करून तेवढंच मोठं बनवतील. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर जी तुमच्यासाठी दिलेली गोष्ट आहे देवाने, ती जोपासत, जर का मला कलाकार म्हणून ती जोपासताना एक दुय्यम स्थान आहे, पण मी त्याच्यात माहीर आहे, तर ती मी करत राहणार. मला हॉलिवूडमध्ये ऑनर केलं गेलेलं म्हणजे कॉडॅक थिएटरमध्ये माझा देवदास दाखवला गेला, आणि तिथे 250 प्रोडक्शन डिझायनर, प्रोड्युसर जे विदेशातले आहेत. तुला माहिती आहे विदेशातली लोक भारतीयांना फार जास्त मोठेपणा देत नाहीत, पण
जेव्हा हॉलिवूडच्या सगळ्या ह्यांनी एक विश्वातला चांगला प्रोडक्शन डिझायनर म्हणून मला तिथे बोलवलं आणि तो ऑनर दिला, तो एक मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने. आणि ते सगळ्यांनी उभं राहून क्लॅप वाजवलेली आहे, सगळ्यांनी उभं राहून तुम्ही ह्या कशा चांगल्या पद्धतीने, आणि त्या आपण पण वाजवायला पाहिजे अर्थातच. पुन्हा पुन्हा हे ऐकूनच आम्हाला फार आनंद होतो. नाही, आणि क्लॅपपेक्षा मेन काय आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आता भारतात येऊन बघायला पाहिजे. जो माझा एनडी स्टुडिओचा शोरील दाखवल्यानंतर त्यांना तो एनडी स्टुडिओ फार आवडला. त्यांना त्याच्याच धर्तीचा वाटला जो त्या विदेशात ज्या पद्धतीने युनिव्हर्सल स्टुडिओ आणि डिस्नी स्टुडिओ आहेत. तर असं आपणच आपली उंची वाढवायला पाहिजे. आणि जर का आपण ठेंगणं असेल तर आपल्याला ठेंगणं म्हणूनच त्या आकाशाकडे भरारी मारायला पाहिजे. प्रश्न नाही, तुमच्यासारखं विजन असेल तर माणूस नक्कीच मोठा होईल. जितू, तुझ्या कवितांमधनं शब्दरूपी रक्त जे बाहेर येत असतं ते मनावर कोणीतरी केलेल्या घावांमुळेच असणार मित्रा, नाहीतर कसं काय होईल? तर ह्या कविता अशा होणार नाही. मित्रा, मला खुपणारी गोष्ट ही आहे की जे लोक काम करून घेतात पैसे देत नाहीत ना, मला त्यांच्याविषयी भयंकर राग आहे. मग ते निर्माते ज्यांनी माझे पैसे बुडवलेले आहेत किंवा कुठल्याही कलाकाराचे पैसे बुडवलेले आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. ते खुपतं मला. त्याच्याही पेक्षा जास्त खुपणारी गोष्ट काय माहिती आहे अवधूत, एक वेळ पैसे ही गोष्ट अशी आहे ना की कुठूनही मिळवता येते, मगर किसी का हक अगर मारा जाता है, म्हणजे एखाद्याने एक नाटक लिहिलंय आणि त्याचं नावच दिलेलं नाही, एखाद्याने एक सिनेमा लिहिलाय आणि त्याचं नावच दिलेलं नाही, एखाद्याने एक गाणं लिहिलंय आणि त्या गाण्याचं नाव, त्याचं क्रेडिटच दिलं गेलेलं नाही, मग तो मी असो किंवा कोणीही असो. मला फार राग येतो की अनेक एक अशी प्रोड्युसर व्यक्ती आहे ज्यांनी असं माझ्या एका मित्राला म्हटलं होतं की पैसे मागितल्यावर काय तुम्हाला कामही द्यायचं आणि पैसे द्यायचे का. तर मला ते खरंच वाईट वाटतं की अरे एक कलाकार असतो. बरं, अनेक लोक ते ना मर्ढेकरांची कविता, प्रेमाचे लव्हाळे सौंदर्य नव्हाळे शोधू आसपास मुडद्यांची रास, खूप प्रेमाचे लव्हाळे की अरे तुझ्याबद्दल इतकी काळजी वाटते, अरे तुझ्यात काय टॅलेंट आहे आणि तू खरं तर असं वाया जाऊ नकोस रे, असं हे करू नकोस. अहो हो ना, मग मला केलेल्या माझ्या कामाचे पैसे द्या, माझं एवढंच म्हणणं आहे. कलाकार, आणि आणखी एक सांगू का अवधूत, जेव्हा कलाकार मोठा होतो ना तेव्हा कोणाची टाप आहे, आता कोणाची टाप आहे की माझे पैसे मारून दाखवा. मोठा बेटा झालेला नाही असं मी म्हणत नाही, पण आता टाप आहे का कोणाची, आता ऍडव्हान्स घेतल्याशिवाय कामच करत नाही. पण वाईट कसलं वाटतं जेव्हा आंधळी कोशिंबीर खेळत असते ना भाजी भाकरी एका नवीन कलाकाराबरोबर, तेव्हा मारले जातात रे पैसे, आणि त्याचं फार वाईट वाटतं. पण एक सांगू, तोच गुरु असतो सगळ्यात मोठा की त्यावेळेला ते जे उपाशी पोट आहे ना ते आपल्याला शिकवतं जगात कसं वागायचं. मित्रा, मी तुला पहिल्या दिवशीपासून बघत आलोय आणि जर का तुला ते शिकवलं असेल ना, मला ते माहित नाही की त्या गोष्टीने शिकवलं का बायकोने शिकवलं, पण ते तुला जमायला लागलं हे मात्र चांगली गोष्ट आहे. जितूचं लग्न झालं तेव्हा अख्खी इंडस्ट्री टेन्शन मध्ये होती. अरे बापरे, इंडस्ट्रीला सून आली आणि मुलगा काय करत नाही असं काय. असं काहीतरी वाटलं होतं आम्हाला. पण आणखी एक अवधूत तुला सांगतो, तू जे म्हणालास ना की काय खुपतं, आणखी आयुष्यातली खुपणारी गोष्ट 4 ओळीत सांगतो तुला. लहानपणीच त्याची सोय झाली, पण ते कवितेतनं सांगतो. कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है. कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है नसीब की बात कि ऐसे माँ के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है. क्या बात. नितीन, असा सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रगल करायला लागला आणि ह्याची जशी तक्रार आहे की पैसे दिले नाहीत, तर तुमची काय अशी तक्रार नाही का इंडस्ट्रीबद्दल? तर तक्रारी करायच्याच म्हणल्या तर भरपूर आहेत, पण परिस्थिती आणि काळानुसार त्याच्यावरती मात करायला लागते. आणि जसं जितू म्हणाला ना, ते सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे मी पण वरळी BDD चाळीतनं आलोय, माझ्याकडे पण काही पैसे नव्हते, मी पण बसनी चालणारा माणूस होतो. कला दिग्दर्शक करत असताना महिन्याला 2000 रुपये मिळायचे. आईला म्हणजे 6 वर्षापर्यंत कला दिग्दर्शक म्हणजे काय हा माहीतच नाही. आई मला नेहमी विचारायची, रात्री हे पांढरे कपडे घालायची तुला हौस आहे, पण तू कपडे घालतोस आणि मळवून येतोस, आणि ते मळल्यानंतर म्हणजे सर्फचे पण पैसे पुरत नाही तेवढे पैसे घेऊन येतोस. म्हणजे 2000 माझे कपडे धुवायचे पण आईला हे नसायचे. पण आई बिचारी तरी पण रात्री गरम गरम पोळ्या मला आवडतात म्हणून करून देणं. आणि एक दिवशी जेव्हा मी असं वाटलं मला की आता मी एक ते विश्व निर्माण करू शकलोय, म्हणून चाणक्यसाठी 320 BCचा पाटलीपुत्राचा सेट लावलेला
आणि पहिल्यांदा मी माझ्या आईवडिलांना चित्रनगरीत बोलवलं आणि ते आले रिक्षाने, त्यांना उतरवून घेऊन आलो. मग गेटमधनं म्हटलं हे असं सुंदर पाटलीपुत्राचं गेट, सूर्यास्त झालं की बंद होतं, सूर्योदयाला उघडतं, मग हे टॅक्स ऑफिस, मग हे बाजार, मग मग हा पॅलेस. सगळं तो 2 किलोमीटरचा परिसर फिरून आई म्हणाली हे सगळं ठीक आहे रे, पण तू नक्की काय केलंस यातलं. म्हणजे आईला तेव्हापर्यंत कळलं नव्हतं की हे विश्व निर्माण करणारा मी होतो. म्हणून मग मी तिच्या हात पकडून जेव्हा असं सेटच्या मागे गेलं ना, की जसे आपण सपोर्ट वगैरे लावलेले असतात, आणि ते आईने पाहिलं आणि मग ती पुढे येऊन म्हणाली अच्छा हे तू करतोस. मग त्याच्यानंतर ज्या पोळ्या मिळत होत्या ना गरमागरम, त्या अगदी वेगळ्याच होत्या आणि मग तो प्रश्न कधी नव्हता. तर अशा ह्या गोष्टीतनं मी पण गेलोय. पण मला असं माझ्या मनाने किंवा स्वभावाने असं वाटलं की ह्या परिस्थितीला आपणच काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून जेव्हा क्रेडिटमध्ये जसं मारलं जातं तसं क्रेडिट मागे असतं. मग जेव्हा ह्या क्रेडिटवरनं आपल्या चित्रपटाची भव्य दिव्यता आणखीन सांगितली जाते, मग ते नाव पूर्ण यायला लागतं. नितीन देसाई हे शॉर्टच नाव असताना ते ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त देऊ शकत नाही, मग देऊच नका असं म्हटलं. नितीन चंद्रकांत देसाईला पण प्रॉब्लेम नव्हता. पैसा हा मारून मुटकून घेण्यापेक्षा, कारण तो कधीच फलत नाही, प्रेमाने किंवा कामाच्या पद्धतीने जर का मिळाला तर तो खरंच आपल्याला पण लाभतो. तर त्या दृष्टीने आपण कामानेच आपली उंची वाढवूया आणि आपण कामानेच आपलं असं घडवूया की नाही ह्या चित्रपटाला हाच पाहिजे. कलाकार हा हिऱ्यासारखा असतो, त्याला कितीही काचेच्या तुकड्यात टाकून असा दुर्लक्षित केला तरी तो चमकणार असेल तो चमकणारच. आणि मग त्याला चमकायची जी किंमत असते ती त्या माणसांनी मोजायची असते. त्यामुळे शेवटी जेव्हा तो हिरा म्हणून प्रसिद्ध झाला ना की मग ते हिऱ्याचे दर्दी सगळेच येतात आणि मग ते पैसे देतात. पण आपण काचेच्या तुकड्यातनं हिरापर्यंत आपल्याला स्वतःला घडवायचं असतं. बरोबर. भारतामध्ये 2 गोष्टींवरती अक्षरशः विश्वास ठेवणं अशक्य आहे. एक म्हणजे ऐश्वर्या राय, केवढी सुंदर कशी असू शकते असं लोकांना वाटतं की ते मेकअपच असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितेंद्र जोशी, हा एवढा चांगला गोड असा माणूस कसा असू शकतो. माझ्या आईला आणि बायकोला भेटायला लगेच कळेल की हा गोड नाही. नाही असं म्हणजे इतका चांगला, इतका गोड, इतका निर्मळ, इतका कलाकार, इतका कवी, इतका असा स्पॉन्टेनियस. तर तू हे दाखवतोस हे खरोखर तू असाच आहेस का? हा 24 तास दाखवणारा एक दिखावा आहे. मला असं वाटतं की तुम्ही मला कधीतरी असं पकडा ना. माझं असं आहे की जी माणसं समोर येतात ना त्यांच्याप्रमाणे मी वागतो. म्हणजे आता तू मला भेटलास ना की मी तुझ्याबरोबर तसा. मला खूप आवडतात रे माणसं. माझं बेस आहे ना तो ऋषिकेश मुखर्जी, द ग्रेट ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद सिनेमावर आहे. मी तो सिनेमा लहानपणी पाहिला. मी म्हटलं एक माणूस मरायला चाललाय तरी सुद्धा तो म्हणतो की बाबू मोशी आहे, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही, और हम सब तो रंगमंच की कठपुतली आहे. आणि तो हसत असतो सतत. मला ते मिळालं लहानपणापासून. त्यामुळे ते माझ्या आतमध्ये आहे असं मला वाटतं. मग दुःख तर आहेत, मग किती म्हणजे जहर तो इतना है कि अगर उगलूंगा तो बहुत सारा आ जाएगा. पण विष आहे पण डंख नाहीये. विष खूप आहे पण मग ते आपण हसून साजरं करूया ना असं वाटतं. बरं, ते खूप चांगलं असणं हे एक बाजूला राहिलं, पण त्याचा एक दुसरी बाजू म्हणजे तू विक्षिप्त आहेस असं लोक म्हणतात. मुळात मी पुण्याचा असल्यामुळे कदाचित म्हणत असतील मी विक्षिप्त. पण विक्षिप्त नाहीये. काय ना की जसं रुमी काका म्हणतात की प्रत्येक दिवशी सकाळी अनेक भावना तुमच्या भेटीला येतात. राग, मत्सर, लोभ, मोह, षड्रिपूस नाही बऱ्याच गोष्टी येतात. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या भावना ते तुमची पाहुणी मंडळी आहेत. प्रत्येक पाहुण्याला तुझं घर हवंय, प्रत्येक पाहुण्याला सन्मानानं वागव. मी थोडासा अवघड माणूस आहे, खूप मूड स्विंग्स आहेत हे खरं आहे. त्याला विक्षिप्तपणा तुम्ही म्हणत असाल तर. महाराज सगळ्यांना आज्ञा द्या, सगळ्यांना शक्ती द्या, सगळ्यांना प्रेरणा द्या आणि सगळ्यांना घरातनं बाहेर येऊन महाराष्ट्र आणि जगापर्यंत पोचणारा इतिहास घडवायला तुम्ही जसा इतिहास घडवलात तसं ह्या सगळ्या लोकांनी इतिहास घडवू दे मी सांगू. आजूबाजूला जनावरांचा बाजार. हेच प्रॉब्लेम आहे याचा आयुष्यामध्ये. आजूबाजूला जनावरांचा माझ्या पण आजूबाजूला जनावरांचा बाजार असं जनावर म्हणतो बघा. जनावरांचा बाजार आजूबाजूला, त्यात बैल मारतो मुसंडी, मितालीचं नाव घेतो, तीच माझी धांदरट धुंडी.